ब्रेकिंग न्यूज जालना शहरात आज पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत 2 युवकांना गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतले आहे। सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने ही कारवाई आज 25 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी केली असून या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। डीबी पथक प्रमुख पोपनीश शैलेश मस्के हे पोस्टेवर हजर असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाली। माहितीमध्ये असे स्पष्ट सांगण्यात आले की राज बबन घाटेकर वय 20 रा गुरुगोविंदसिंग नगर हा युवक कमरेला गावठी कट्टा लावून चमाळ बाजार परिसरात फिरत आहे। माहितीची गंभीर दखल घेत पथकाने तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले। पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी लगेचच कारवाईची परवानगी दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने 2 पंचांसह संयुक्त छापेमारीचे नियोजन केले। डीबी पथकातील पोलीस स्टाफ त्या ठिकाणी पोहोचला असता आरोपी राज बबन घाटेकर हा दुसरा साथीदार दीपक संतोष अंबिलडगे वय 19 रा भगतसिंग चौक हनुमान घाट जालना याच्यासह दिसून आला। दोन्ही युवक संशयास्पद हालचाली करत असल्याचे निदर्शनास आल्याने पथकाने त्यांना तात्काळ पंचासमक्ष बेड्या घालून ताब्यात घेतले। आरोपींची झडती घेतल्यावर पोलिसांना एक काळ्या रंगाचा स्टील बॉडी असलेला गावठी कट्टा, एक मॅगझीन आणि पिवळ्या रंगाचे धातूचे 2 जिवंत काडतुसे असा एकूण 42,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। हा मुद्देमाल लगेच जप्त करून पुढील तपासासाठी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला। या कारवाईची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले व गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी घेतलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले। संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। डीबी पथकातील पोपनीश शैलेश मस्के यांनी या कारवाईचे नेतृत्व केले। त्यांच्यासोबत पोहेक जगन्नाथ जाधव, कावळे, पटेल, शिगणे, गोफणे, तेजनकर, लोंढे, शेख, कटकम, मुंजाळ तसेच चालक कल्पेश पाटील यांचा सक्रिय सहभाग होता। ही कारवाई शहरातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांची कडक नजर असल्याचे प्रत्यक्ष उदाहरण मानले जात आहे। परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून दोन्ही आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जालना पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे। किंग मेकर न्यूज जालना।